वेगळे वेगळे रूप महादेवाचे. हे पण पोल बिल सगळे नंदुरबार मध्येच बनवले आहे. हो बरोबर आहे. काहीच काढू नको मोबाईलमधून, मला दाखवायला मोबाईल. शिवरात्रीच्या दिवशी शिव उद्यान धामचा लोकार्पण सोहळा आपण नंदनगरीच्या जनतेच्या साक्षीने पूर्ण करत आहोत. संध्याकाळी 6 वाजेनंतर महादेवाच्या मूर्तीची आरती सर्वांच्या साक्षीने आरती करायची आहे, ध्वज चढवायचा आहे. आणि ज्यांनी 1943 मध्ये या बगीच्याला 2300 रुपये देणगी दिली होती त्या माणसाच्या पुतळ्याचं सुद्धा अनावरण आपल्याला करायचं आहे. 27 तारखेला आपण मध्य प्रदेशमधून परमपूज्य पंडितजींना बोलवलं आहे आणि ते संध्याकाळी 6 वाजेनंतर पूजा अर्चा करतील शिवजीची, त्याच्यानंतर भस्म आरती करतील असा तो कार्यक्रम आहे. 28 तारखेला सकाळपासून रुद्राक्ष वाटप आहे. 28 तारखेलाच भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नंदुरबार तालुक्याच्या, नंदुरबार शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेने मोठा सहभाग नोंदवावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक रुद्राक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. कितीही लोक आले तरी रुद्राक्ष दिले जातील आणि जर कुठले रुद्राक्ष तर परत 2-4 दिवसामध्येच मागून परत लोकांना जनतेपर्यंत रुद्राक्ष पोहोचवण्याचा मानस आमचा आहे. जनतेने सहकार्य करावं, जनतेने या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.